श्रीराम समर्थ भाग क्रमांक 179 179. जसं मी आपल्याला म्हटलं, भागवत जरी संपलं असेल तरी संवाद सुरू आहेच. सूत मुनी जे आहेत, या सूत मुनींकडे अनेक गोष्टीचं ज्ञान होतं, कारण ते व्यासांचे शिष्य होते. आणि ह्या सूतांनी अनेक कथा अनेक ऋषींनी सांगितल्या, ज्याच्यामध्ये शौनकाने अनेक कथा ज्या आहेत त्या माहिती करून घेतल्या, त्याने माहिती विचारली आणि हा संवाद चालू होता. आणि त्या संवादातून अजून काही गोष्टी ज्या आहेत त्याचा उलगडा झालेला आहे. त्यांनी विचारलं एक प्रश्न की मुनिवर मला एक सांगा की मथुरेमध्ये तर समजा अनिरुद्धाचा मुलगा वज्रनाम यांनी राज्याभिषेक केल्यानंतर राज्य सांभाळलं. हस्तिनापुरामध्ये अर्थात परीक्षित राजा होता, त्याला राज्याभिषेक केला युधिष्ठिराने आणि मग सगळे पांडव हिमालयात गेले. अर्थात पांडव हिमालयात गेले, इथे बाकी सगळे लोक निघून गेले. मग पुढे या लोकांनी काय काय केलं, कसं कसं ह्याच्याविषयी काही विशेष माहिती नाही आहे. कारण कृष्णाने देहत्याग केले एकीकडे आणि एकीकडे पांडव निघून गेल्यावर कथा सगळे संपतेच. पुढे काय केलं हे कोणाला विशेष माहीत नाही. तेव्हा आपण सांगाल का की काय केलं या लोकांनी. तेव्हा मुनी म्हणाले, हो जरूर ऐक, पुढे काय घडलं ते ऐक. मग मुनी म्हणाले की असं झालं की पांडव तर निघून गेले, एकीकडे यादवांची सगळी वाताहत झालीच होती. आणि त्यावेळेस सम्राट परीक्षित जो होता, हा परीक्षित राजा, यांनी विचार केला की आपण या वज्रनाभाला भेटायला जाऊया, अर्थात मथुरेला. आणि तो भेटायसाठी तिथे गेला. भेटायला गेल्यावरती वज्रनाभाने बघितले की परीक्षित राजा आला. त्याला अतिशय आनंद झाला, कारण संबंध फार जवळचे, प्रेमाचे संबंध होते. अतिशय त्याला आनंद झाला. त्यांनी त्याचं यथोचित स्वागत केलं, आपल्या महालामध्ये आणलं आणि अर्थात यथोचित स्वागत केल्यावर म्हणाला, महाराज आज आपण आलात, मला दर्शन दिलेत, खरंच किती आनंद झाला, सांगायला शब्द नाही आहेत. अर्थात परीक्षित राजासुद्धा पुढे आत आला. कृष्णांचं जे तिथे काही पत्न्या होत्या, रोहिणी वगैरे काही, त्यांना त्याने नमस्कार केला. परीक्षित राजाने खूप त्याचा सन्मान केला, खूप सन्मान केला. परीक्षित राजाचा त्याने खूप सन्मान केला. मग नंतर मग जेव्हा त्यांचा संवाद सुरू झाला तेव्हा परीक्षित राजा म्हणाला की वज्रनाभा, माझं एक काम आहे तुझ्याकडे. ते म्हणाले, बोला काय महाराज, तुमची आज्ञा सांगा, हो काय काम. नाही म्हणे, असं आहे की तुझ्या वडिलांचे आजोबांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, आमच्या सर्वांवरच आहेत, प्रश्नच नाही आहे. इतकंच कशाला, माझं स्वतःचं पण प्राणांचं रक्षण त्यांनीच केलं आहे, तर काय शब्दच नाही आहेत. तर त्यांच्या उपकाराची फेड तर मला कधी करता येणार नाही, शक्यच आम्हाला कोणालाच करता येणार नाही. पण मला असं वाटतं की आता निदान काही अंशी ही फेड करण्यासाठी निदान तुला काही मदत करता आली तर मला फार बरं वाटेल. आता तू तसा खूप शूर आहेस, सक्षम आहेस, यात शंका नाही आहे, पण तू नवीन पण आहेस. तेव्हा राज्यकारभारासाठी जी काय मदत लागेल माझी तू घे. तुला कदाचित आर्थिक मदत पाहिजे असेल तर सांग, किती हवी घेऊन जा, खजिना भरलेला आहे. तुला जर कोणी शत्रू असतील तर सांग, सैन्य मी पाठवतो. कुठल्याही प्रकारची मदत मला लागली ते सांग, मी हजर आहे तुझ्यासाठी. तू म्हणशील ती मदत मी करायला तयार आहे. हा एक भाग झाला. दुसरी एक गोष्ट अशी आहे की हे तर तू लागले तर मला सांगच, पण माझी एक इच्छा पण आहे की या ज्या इथे माता सगळ्या आहेत, या मातांची तू सगळ्या चांगल्या प्रकारे सेवा कर. मी तुला असं म्हणत नाही की तू सेवा करत नशील, परंतु या ज्या माता इथे आहेत त्या सर्व मातांची तू जितकी चांगल्या प्रकारे सेवा करता येईल तेवढी कर. आणि सेवा करताना सुद्धा जर काहीही अडचण आली तर मला सांग, मी तुला हवी ती मदत करायला तयार आहे. या मातांची सेवा केली तर माझे थोडेसे ऋण फिटतील, तुला पण काही जर मदत केली तर माझे थोडेसे ऋण फिटतील. म्हणून मी म्हणतो की काहीही मदत लागली तर निसंकोचपणे सांग.
परीक्षित राजा असं म्हणत होते, वज्रनाभ म्हणाला, अहो महाराज, आपला जो लौकिक आहे त्यालाच तुम्ही साजेसं असंच बोललात. खरोखर किती आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना आहे, किती आपला स्वभाव कशा प्रकारचा आहे. खरंच मला गहिवरून आलं आहे अगदी. अहो, आपण मला धनुर्विद्या शिकवली आणि आपल्यासाठी तर माझ्याकडे खूप मोठं स्थान आहे. मी आपल्याला खूप मानतो, कारण तुम्ही धनुर्विद्या शिकवली म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. माझे गुरुच झालात तुम्ही. आणि खरं पाहिलं तर मीच तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे, पण तुम्हीच मला येऊन म्हणता की तुला काय हवं ते बोल, मी तुला मदत करायला तयार आहे. खरंच मी धन्य आहे. तो म्हणाला की महाराज, पण एक गोष्ट जी आहे त्याविषयी मला बोलायची इच्छा आहे आपल्याशी. अरे बोल, काय झालं? नाही, आपण इतकं सगळं मला सांगितलं म्हणून मला बोलण्याचा थोडासा धीर होतो आहे की मथुरेचं राज्य तर मला मिळालं, माझा राज्याभिषेक झाला, हे सगळं ठीक आहे. परंतु मथुरेमध्ये आजच्या घडीला प्रजाच नाही आहे. ही प्रजा का आणि कुठे कशी गेली मला काहीही माहीत नाही. अहो, जर प्रजा नसेल तर राज्य घेऊन करायचं काय? करणार कोणासाठी? पण ही प्रजा सगळी निघून गेली. तेव्हा राज्यामध्ये सुख कसं असणार? मला सुख कसं मिळणार राजा बनण्याचं? कारण मला सेवा करायला कोणाची मिळत नाही. तेव्हा हे असं का घडलं हे मला तुम्ही सांगाल का? तेव्हा वज्रनाभाला जी शंका विचारली परीक्षिताला, त्या शंकेचं उत्तर देण्यासाठी त्यांनी पाचारण केलं महर्षी शांडिल्य यांना. शांडिल्य ऋषी यांना त्यांनी पाचारण केलं. शांडिल्य ऋषीनं पाचारण केलं आणि म्हणाले की महाराज, असं असं सगळं आहे, काय घडलं ते सांगितलं त्यांनी. तेव्हा आपणच आम्हाला मार्गदर्शन करा, हे असं काय आहे ते सगळं आम्हाला काही समजलं नाही आणि मी काय करू प्राप्त परिस्थिती हे पण सांगा. तेव्हा शांडिल्य मुनी म्हणाले की असं आहे, ही जी व्रजभूमी आहे, आपल्यालाही शब्द माहिती आहे, व्रजभूमी हा प्रसिद्ध शब्द आहे, पण त्याचा अर्थ खूप छान दिला की व्रज या शब्दाचा अर्थ व्याप्ती किंवा व्यापक असा त्याचा अर्थ होतो. तर आता याला असं नाव का पडलं व्रज? त्याचं कारण आहे की खऱ्या अर्थाने व्यापक कोण आहे? एकच आहे, परमेश्वर. भगवान कृष्ण किंवा विष्णू कोणी म्हणा, परमेश्वर. आपण कृष्ण म्हणूया, कारण या ठिकाणी कृष्ण हा आपल्या पूर्ण या भागवताचा नायक आहे. तर कृष्ण हाच खऱ्या अर्थाने व्यापक आहे. सगळ्या शिवाय दुसरी गोष्ट काय की व्यापक म्हणजे कसा? तर जेवढे पदार्थ या जगामध्ये आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये साधारणपणे सत्व, रज आणि तम गुण आहेतच ना. पण या 3 गुणांनी सगळ्या जरी गोष्टी बनल्या असल्या बहुसंख्य, तरी पण काही गोष्टी अशा आहेत की ते त्याच्या पलीकडे आहेत आणि पलीकडे जे आहे तेच खरं आहे. या गुणांच्या पलीकडे असलेली जी गोष्ट आहे ती खरं म्हणजे परब्रह्म आहे आणि तेच खऱ्या अर्थाने व्यापक आहे की सगळ्याच्या पलीकडे गुणांमध्ये अडकून राहिलेलं नाही. गुण आहेत पण म्हणले तर नाहीत पण. आणि असं व्यापक असं फक्त परब्रह्म आहे किंवा भगवंत आहेत. आणि हे जे परब्रह्म आहेत किंवा हे जे भगवंत आहेत, हे जे कृष्ण आहेत, अशा या कृष्णाचा वास जो आहे हा या ठिकाणी आहे. आणि म्हणून याचं नाव व्रजभूमी पडलं आहे की सर्व व्यापक असा जो परमेश्वर आहे, जो सगळ्यांच्या पलीकडे आहे, सर्व त्रिगुणांच्या पलीकडे, सर्वांच्या पलीकडे, ज्याला मोजता येत नाही, ज्याला मापता येत नाही, ज्याला कुठलीही व्याख्या लागू नाही, असा हा जो भगवंत आहे कृष्ण, हा या ठिकाणी कायम वास्तव्य करतो. हां, भगवंताचे वास्तव काही ठिकाणी अजून पण आहे, पण त्यातल्या व्रजभूमी सगळ्यात महत्त्वाची समजली जाते की व्रजभूमी जी आहे इथे भगवंताचं वास्तव्य आहेच आहे. त्याचा कायम निवासस्थानापैकी एक भाग आहे तो व्रजभूमी. आणि या ठिकाणी ते आहेत आणि अर्थात त्याचा अनुभव कोणाला येतो? आता त्यांनी कसं म्हणलं की भगवंताचं स्वरूप कसं आहे, श्रीविग्रह कसा आहे, तर सच्चिदानंद स्वरूप आहे. आता सच्चिदानंद म्हणजे
पूर्ण आनंद, सच्चित आणि आनंद 3 शब्द आहेत, बरोबर आहे? की चित्तामध्ये फक्त आनंद रूपच आहे, दुसरं काही नाहीच आहे. आनंद म्हणजे भगवंत, असा त्याचा दुसरा अर्थ पण झाला. तर अशा रूपात जो भगवंत आहे त्याचा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे की तो आहे याची खात्री आहे. पण कोणाला मिळतो असा अनुभव? असा अनुभव त्याच लोकांना मिळू शकतो ज्यांच्या मनामध्ये प्रेम प्रचंड आहे, नव्हे प्रेम रस त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि तो इतका आहे की त्याच्यामध्ये ते डुबलेले स्वतः प्रेमरसामध्ये. अशा ज्या व्यक्ती आहेत, असे जे जन आहेत, त्यांनाच याचा अनुभव येतो. प्रेमाला किती महत्त्व बघा. जसं महाराज पण म्हणतातच ना, प्रेमाला मोल ना जगामागी, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी, हाची सुबोध गुरूंचा, गुरु रायाला तहान प्रेमाची. प्रेमरूपीच महाराज सुद्धा. आणि असे हे प्रेमरूपी महाराज जसे आहेत, महाराज म्हणतात प्रेमामध्ये सगळं आहे. आणि इथे पण तेच म्हणलं की जे प्रेमरसामध्ये डुबलेले आहेत भगवंताच्या, त्यांनाच फक्त हा अनुभव येतो की व्रजभूमीमध्ये भगवंत आहेत. ही त्याचं अट आहे की तुमच्याकडे प्रेम पाहिजे भगवंताविषयी प्रचंड. जितकं जास्त प्रेम तेवढा अनुभव जास्त. म्हणून प्रेम असणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. भागवतामधून हेच सगळं आपल्याला शिकायचं आहे. प्रेम रस घ्यायचा आहे, भक्ती रस घ्यायचा आहे, हे सगळे आपल्याला ग्रहण करायचे त्यातून. आणि अर्थात ही सगळी माहिती त्याने दिली. ते म्हणाले की भगवंत जे आहेत ते या ठिकाणी कायमस्वरूपी आहेत. त्यांना हवे असलेल्या सगळ्या वस्तू पण इथे आहेत. त्यांचे आवडते सगळे लोक इथे कायमस्वरूपी आहेत. भगवंताच्या लीलांची ते आपण माहिती ऐकलीच. ते म्हणाले की लीला तर तुम्हाला माहीत आहे की एक पारमार्थिक लीला आणि दुसरी व्यवहारातली. पारमार्थिक लीला कशी आहे? संवेद्य, म्हणजे अर्थात ती आपोआप घडते आणि ती आपल्याला समजू शकते. पण त्या लीला समजण्यासाठी आपली तेवढी आध्यात्मिक पातळीसुद्धा हवी आहे. त्यामुळे ही लीला कठीण आहे समजणं. आणि ज्या बाकीच्या लीला घडतात, ज्या आपल्यासमोर नेहमीच घडत असतात, त्या सगळ्या व्यवहारिक लीला आहेत. पण त्या पण आपल्याला समजत नाहीत कधी कधी, नाही का? जसं आपल्या शरीरात होत असलेला बदल रोजच घडतो ना. पण कुठे समजतो की आज शरीर कसं आहे, उद्या कसं होईल, काल कसं होतं? फोटो बघितल्यावर समजतं की यार किती फरक पडला माझ्यामध्ये. मग या पण काही लीला आहेत ना की ज्या जीवांच्या देखत होतात तरी आपल्याला समजत नाहीत. पण या ज्या लीला आहेत त्या व्यवहारिक लीला आहेत असं म्हणलं होतं. तर ह्यासुद्धा लीला आहेत. शिवाय भगवंताचे काही पार्षद पण आहेत. काही जे पार्षद आहेत ते भगवंताच्या पारमार्थिक लीलेमध्ये सुद्धा आहेत. काही आहेत ते त्याच्या बाहेर आहेत. बघा, काही त्या लीलेमध्ये सामील आहेत, काही बाहेर आहेत. जशी त्यांची भक्तीची पातळी तसं त्यांना स्थान मिळालेलं आहे. आणि त्याने असंही म्हणलं की द्वापारयुग हे आत्ताचं नाही, द्वापारयुग अजून अनेक वेळा येणार आहे. सगळ्या गोष्टी जसं मी म्हटलं की चक्र हे अनेक वेळा होत राहणार. तरी म्हटलं की 28वा द्वापारयुग जेव्हा होईल तेव्हा हे सगळे भगवंताचे अधिकारी एकत्र पण येणार आहेत. अर्थात आता त्यांनी हा उल्लेख केला नाही बाकीचा. त्यांनी एवढं सांगितलं की आत्ता मात्र भगवंतांनी आपला सध्याचा अवतार संपवला आहे आणि ते व्रजभूमीमध्ये येऊन थांबलेत नक्की. आणि त्यांना हवे असलेल्या सगळ्या त्याचे जे पार्षद आहेत, अंतरंग असतील किंवा बाहेरचे, सगळे तिथे हजर आहेत. काही देव पण आले होते, त्यांना भगवंतांनी आधीच द्वारकेमध्ये नेऊन ठेवलं आहे. अर्थात देवांनी पण अवतार घेतला होता यादवांच्या रूपामध्ये. त्यांना मुसळाचा वापर करून त्यांनी आपापल्या ठिकाणी पाठवून दिलं. अशा प्रकारे भगवंतांनी आपलं अवतार धारण केला आणि अवतार सोडताना ज्याला जिथे न्यायचं तिकडे नेऊन ठेवलेलं आहे आणि स्वतः या व्रजभूमीमध्ये आहेत. हे लक्ष आहे तेवढं नक्की आहे, पण ते सर्वांना दिसत नाहीत.
तेव्हा तू आता एक काम कर, मी तुला सांगतो ते करशील तर तुझ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप ठीक होतील. कृष्णाने किती लीला केल्यात तुला माहीत तर आहे, ऐकून तर नक्कीच आहे. तेव्हा ती माहिती तू व्यवस्थित घे आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठल्या कुठल्या लीला केल्या आहेत, कुठल्या गावामध्ये कुठली लीला केली आहे, पूतनावध झाला तेव्हा भगवंत कुठे होते, किंवा अजून काही शक्तासुराचा वध केला तेव्हा भगवंत कुठे होते, किंवा त्याने गोवर्धन पर्वतावरची जी लीला केली ती कधी केली, ती कुठे केली, ती जागा कुठे आहे, मथुरा कुठे आहे, गोकुळ कुठे आहे, ज्याला महावन म्हणलं होतं हे कुठे आहे, नंदीग्राम म्हणजे नंदगाव कुठे आहे, किंवा अर्थात बृहत्सानू म्हणजेच बरसाना हे तर प्रसिद्ध आहे, हे राधेचं जन्मगाव आहे असं म्हणलं होतं. अशी अनेक ठिकाणं आहेत, पण ती कुठली आहेत हे कोणाला नीट माहीत नाही, कारण लोक सगळे विसरून गेलेत. तेव्हा तू एक काम कर की भगवंतानी ज्या ज्या लीला केल्या त्या सर्व लीला जिथे इथे केल्या त्या ठिकाणी जा तू. आता त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी निर्जनपणा आहे, तू म्हणलाच आहेस की सगळंच निर्जन झालं आहे. तिथे तू जा आणि वस्ती निर्माण कर. तिथे जाऊन तू ही सगळं नवीन गाव वसव. तिथे गावामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तू तयार कर, त्याला नाम दे आणि हे सगळ्यांना सांग की या ठिकाणी भगवंताने काय लीला केली होती, मथुरेमध्ये काय केलं आहे, गोकुळामध्ये काय केलं होतं, नंदगावला काय केलं, बरसानाचं काय महत्त्व आहे, हे तू त्या लोकांना सांग. आणि मग ती भूमी जी आहे ती तू समृद्ध कर तुझ्याकडच्या साधनाचा वापर करून. आणि हे सगळं तू करत राहिलास तर त्याचा एक तुला आणखीन फायदा काय होईल, तो उद्धव जे आहेत हे तुला नक्की भेटतील. कारण अशी सेवा जर भगवंताची केली तर तुला नक्कीच त्यांची भेट होईल. आणि जर उद्धव तुला भेटले तर ते भगवंताचे सर्वात जवळचे अंतरंगातले शिष्य तेच आहेत. आणि ते जर भेटले तर त्यांच्याकडून तुला हवं ते मार्गदर्शन मिळेल, किंबहुना तुझ्या मनात असलेली सल निघून जाईल. तेव्हा मी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी कर, या केल्यास तर हे सगळं होईल. अशा प्रकारे शांडिल्य मुनीने हा सल्ला दिला अशा प्रकारचा. तो सल्ला ऐकून परीक्षित राजा पण आनंदित झाला आणि व्रजनाभ पण आनंदित झाला की किती छान सल्ला दिला. ही सेवा करण्यात तर आनंदच होता. मग त्याच्यानंतर अर्थात या दोघांनी ठरवलं की आता हे आपण दोघं मिळून करूया. हे एकाचं काम नाही, हे काय एवढं छोटं काम नाही आहे. आणि ही सेवा खूपच छान सेवा आहे. त्या दोघांची इच्छा होती करायची. अर्थात दोघंही एकमेकाला या बाबतीमध्ये तयारच होते मदत करायला आणि करायला. शांडिल्य मुनीने मार्गदर्शन केलंच होतं कसं काय करायचं ते, आणि मग त्याप्रमाणे त्यांनी ही सेवा करायला सुरुवात केली. परीक्षित राजाने इंद्रप्रस्थाहून अनेक मोठ्या मोठ्या लोकांना बोलवून घेतलं. अर्थात मथुरेमध्ये बोलवून घेतलं, पण त्याच्या आधी त्यांनी तिथे सगळं आपल्या भाषेमध्ये जे म्हणतो की मूलभूत सुविधा सगळ्या निर्माण केल्या, ज्या खूप वर्ष गेल्यामुळे सगळ्या खराब झाल्या होत्या. त्यांनी एक प्रकारचं नगरीच त्यांनी तयार केली होती. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांना बोलवलं आणि राहायला जागा दिली. मग काही सगळ्या प्रकारच्या लोकांना बोलवलं आणि ते सगळे तिथे राहायला आले. आणि अर्थात भगवंतानी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लीला केल्या होत्या त्या जागा पण शोधून काढल्या की कुठल्या ठिकाणी कुठली लीला केली, काय केली. अर्थात ही माहिती त्यांनी गोळा केली. कुठल्या ठिकाणी भगवंतानी कुठल्या प्रकारची लीला केली ही माहिती त्यांनी नीट घेतली आणि कुठल्या ठिकाणी घेतली याची त्यांनी निश्चिती केली. आणि मग त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणांना नावं दिली किंवा भगवंताची या ठिकाणी ही लीला झाली आणि याचं गावाचं नाव हे आहे. जसं बरसाना समजा की जिथे राधेचा जन्म झाला ही जागा असेल, किंवा गोवर्धन पर्वत आहे त्याच्या बाजूला जी जागा आहे तिथली जागा असेल, तिथे कुठली लीला केली हे सगळं त्यांनी माहिती घेऊन तिथे तरी तशा प्रकारचा लोकांना सांगितलं की ही ती जागा आहे. अशा जेवढ्या लीला केल्या त्या सर्व ठिकाणी त्यांनी अशी माहिती दिली आणि लोकांना सांगितली. आणि त्या ठिकाणी भगवंताच्या त्या प्रकारच्या प्रतिमा स्थापित केल्या. विग्रह म्हणजे प्रतिमा.
ज्या ज्या प्रकारची लीला केली त्या त्या प्रकारची विग्रह जे आहेत ते भगवंताचे त्यांनी स्थापन केले आणि अशी अनेक गावं बसवली. कारण भगवंत त्या ठिकाणी फिरतच होते, एका गावातून दुसऱ्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भगवंताने वेगवेगळ्या लीला केल्यात आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी ही सगळी माहिती गोळा करून सर्वांना सांगितली आणि गाव वसवलं. आणि भगवंताचे मुख्य म्हणजे विग्रह त्या ठिकाणी स्थापित केले. आणि ही खूप मोठी सेवा आहे. भगवंताची किती मोठी सेवा आहे की भगवंताच्या सगळ्या गोष्टी शोधून काढून लोकांना माहिती दिली आणि माहिती देऊन थांबले नाहीत, तर त्या ठिकाणी शिवाय विग्रह पण भगवंताचे स्थापन केले. ही किती मोठी सेवा होती. आणि त्यामुळे ही सेवा करताना त्याला खूपच आनंद येत होता आणि आनंद झालासुद्धा. अर्थात अशी सेवा केल्यामुळे लोकांनाही खूप आनंद झाला की बा भगवंताच्या लीला कुठल्या ठिकाणी काय केल्या हे सगळी माहिती मिळाली आणि त्या ठिकाणी राहण्याची जागा पण दिली. सगळ्या प्रकारची त्यांनी व्यवस्था केली होती. आणि हे सगळं समजल्यावरती उद्या जर आपल्याला कोणी जर एखादं चांगलं नगर बसवून दिलं, सगळी तुमची व्यवस्था केली आणि जर तिथे एखादं भगवंताची सुंदर लीला झाली असेल तर आपण म्हणू आम्हाला नशीबवान आहोत की अशा ठिकाणी आम्हाला जागा मिळाली राहायला. आपल्याला हॉटेलमध्ये मिळाली तरी आपण म्हणतो बाबा एवढ्या पवित्र जागी मिळाली, नशीब आमचं. आणि जर आपली कायमस्वरूपी जाऊ द्या कोणी जर अशा प्रकारे व्यवस्था केली तर आपण किती आनंदात असू की भगवंताने लीला केलेल्या जागी आमची व्यवस्था केली राहण्याची. आणि काय लीला केली हे सांगितलं, हे महत्त्वाचं आहे. कुठल्याही स्थानाचं महत्त्व जे जेव्हा आपण त्याचं महात्म्य ऐकतो तेव्हाच त्याची महती समजते. म्हणून कुठल्याही तीर्थक्षेत्री जायचं असेल तर त्याची महती जाणून घेतली पाहिजे की काय महती आहे तीर्थक्षेत्राची. ती महती समजली तर तीर्थक्षेत्राचा तुम्हाला खरा आनंद घेता येतो. तीर्थक्षेत्र कशाला, तुम्ही गड किल्ले बघायला जा, तिथे पण काय इतिहास घडला आहे याला खूप महत्त्व आहे. त्याची आपण व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे की काय घडलं आहे आणि काय केलं आहे. ही जर सगळी आपण माहिती घेतली आणि जर आपण गेलो तर मग आपला आनंद द्विगुणित होतो. आपला बघण्याचा दृष्टिकोनच अर्थात पूर्णपणे बदलून जातो. आणि हेच या ठिकाणी राजाने केलं होतं. आणि त्यामुळे तिथल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचा खूप आनंद मिळाला. आणि जी त्याची इच्छा होती की माझं सगळं ओसाड पडलं तसं झालं नाही. सगळ्या गोष्टी भरभरून वाहू लागल्या आणि भगवंताच्या या सगळ्या लीला आणि त्यांची तिथे असलेली विग्रह बघितल्यावरती ते सगळे लोक भगवंताच्या या लीला आठवून आठवून भगवंताचं नामस्मरण करायला लागले, भगवंताचं नामसंकीर्तन करायला लागले. आणि अर्थात भगवंताचं नामसंकीर्तन केल्यावर आनंदच आनंद आहे. आणि अशा प्रकारे वज्रलाभाने हे सगळं राज्य सुंदर प्रकारे तयार केलं आणि त्याला आनंद मिळायला लागला. कारण त्यांनी भगवंताची सेवा केली आणि भगवंताच्या कृपेने सगळे लोक राहायला आले आणि मग त्याचे आनंद जो आहे तो द्विगुणितच झाला. अशा प्रकारे हे सगळं घडलं. आणि आतासुद्धा जे काही आपल्याला दिसतं आहे ते सगळं ह्या वज्रलाभानेच खऱ्या अर्थाने ते व्यवस्थित केलं आहे त्या काळी. नंतर आता शासनाने पण काय केलं असेल तो भाग वेगळा आहे, परंतु मूळ जे आहे हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी वसवलं आहे किंवा व्यवस्थित केलं आहे, पूर्वस्थितीमध्ये आणलं आहे असा भागवतामध्ये उल्लेख आहे, जो अगदी बरोबरच आहे, प्रश्नच नाही आहे. भगवंताची तुम्ही कुठलीही सेवा करा तुम्हाला आनंद मिळेलच, शंकाच नाही आहे. कुठलीही सेवा करा खरंच आनंद मिळतो. भागवत ग्रंथ ऐकताना आम्हाला एवढा आनंद येतो, तर प्रत्यक्ष सेवा करायला मिळाल तर किती आनंद होईल. आणि म्हणूनच तो आनंद लुटायसाठीच आपण हा कार्यक्रम ठेवला आहे, समारोप करण्याचा. त्याच्या पुढे पण अजून काही माहिती त्यांनी दिली आहे. जसं भगवंताच्या काही राण्या ज्या होत्या त्या तिथे होत्या देहामध्ये. त्याच्यामध्ये एक कालिंदी नावाची राणी होती. आता ज्या राण्या तिथे होत्या त्यातल्या बऱ्याचशा राण्या ज्या आहेत त्यांना खूप विरहाचं दुःख व्हायचं. आणि त्यांना हे लक्षात आलं की विरहाचं दुःख आम्हाला होतं पण या कालिंदीला काहीच होत नाही. तेव्हा ते थोडेसे आश्चर्यचकित झाले की असं कसं, आम्हाला एवढं विरहाचं दुःख होतं पण हिला का होत नाही. अशी कुठली गोष्ट आहे तिच्याकडे की तिला विरह होत नाही. तेव्हा त्या सगळ्या राण्या ज्या आहेत त्या एकत्र आल्या आणि कालिंदीकडे गेला. तिला म्हणाले, बाई गं मला एक सांग तू की भगवंताचा विरह तर आम्हाला सर्वांना आहे, तुलाही असायलाच पाहिजे, पण मग तुला विरह झाला असं वाटत नाही, तू तर आनंदात आहेत असं आम्हाला तरी वाटतं बाबा, पण हे खरं आहे की खोटं आहे हे माहीत नाही, तेव्हा तूच सांग.
की असं जर असेल तर तुला आनंदात कसं राहणं शक्य आहे? काय करतेस हे आम्हाला सांग. आम्ही त्या भगवंताच्या विरहाने खूपच व्याकुल झालो आहोत. तेव्हा कालिंदी म्हणाली की असं आहे, साधी गोष्ट आहे म्हणे की भगवंत जे आहेत त्यांची खरी आत्मा म्हणजे कोण तर राधा आहे. राधा आणि कृष्ण हे एकच आहेत असं मानलं जातं, बरोबर आहे. राधा कृष्ण म्हणतात, कृष्ण राधा म्हणत नाहीत. राधेचं नाव पहिलं येतं. आणि भगवंत राधामय आहेत, राधा भगवंतमय आहे असं वर्णन करायला आपण हरकत नाही. आणि म्हणून ती म्हणते की असं आहे की कृष्णाचा खऱ्या अर्थाने जी राधा आहे ती आत्मा असल्यासारखीच आहे. आणि या राधेची मी अर्थात दास्यत्व स्वीकारलेलं आहे मनापासून. मनापासून दास्यत्व स्वीकारलं आहे. आणि मनापासून स्वीकारलं असेल तर तुम्हाला ती नक्कीच आपला सहवास देणार. जर तुम्ही तिचं मनापासून दास्यत्व स्वीकारलं तर तुम्हाला नक्कीच ती सहवास देणार. आणि तिचा सहवास म्हणजे भगवंताचा सहवास. ती म्हणते अशा प्रकारे हे मला माहीत असल्यामुळे मी तिचं दास्यत्व स्वीकारलं आहे. आणि अर्थात तिने माझ्या दास्यत्वाचा स्वीकार केल्यामुळे मला विरह हा शब्दच माहीत नाही. कारण ते आहेतच. कारण ते आणि राधा एकच आहेत. आणि राधाची मी दास्य आहे. झालं काम माझं. तिने अशा प्रकारे सगळं सांगितलं. हे सगळं ऐकतायत. ते हेही म्हणाले की भगवंताची बासरी म्हणजे राधाच आहे. बासरी म्हणजे राधाच आहे, राधा म्हणजे बासरी आहे, असं काय 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 ती सांगत होती. अर्थात हा सगळा तिचा स्वतःचा स्वानुभव होता. ती पुढे असेही म्हणाली की बघा तुम्ही व्याकुळ झालात कारण तुम्हाला हे रहस्य माहीत नाही आहे. परंतु पूर्वी असं एकदा घडलं होतं की अक्रूर जेव्हा आला होता आणि तो जेव्हा आला होता कृष्णाला नंदगावहून घेऊन मथुरेला गेला होता, बरोबर आहे. तेवढ्यासाठी तो आला होता. प्रसिद्ध गाणं आहेच ना, नेऊ नको माधवा अक्रूरा. आणि अक्रूर तेवढ्यासाठी आला होता. आणि त्यावेळेस तो घेऊन जाण्यासाठी आलाच होता आणि घेऊन गेलासुद्धा. आणि तो घेऊन गेला तेव्हा गोपिकांना पण थोडंसं असं झालं सुरुवातीला. विरह त्यांना खूप वाटत होतं की बाबा कृष्ण गेले, कृष्ण गेले. खूप त्याला विरह झाला. अर्थात भगवंताला माहीत होतं की हा विरह त्यांना होतोय. तेव्हा त्याने उद्धवाला सांगितलं की तू जा आणि त्यांना काही गोष्टी सांग. त्याप्रमाणे उद्धव तिथे आले. आणि मग उद्धवाने त्यांना हे एक रहस्य सांगितलं की लक्षात ठेवा की भगवंत राधेमयसुद्धा आहेत. तेव्हा राधेची सखी तुम्ही व्हा, तुम्हाला त्याचा कधीही विरह जाणवणार नाही. अशा प्रकारे पण त्यांनी हे सगळं सांगितलं. आणि अर्थात उद्धवाने जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा त्यांना ते पटलं. कारण उद्धव हा भगवंताचा अंतरंगातला शिष्य होता. आणि त्यामुळे त्यांना खात्री होती की हा सांगतोय तसं असणारच. आणि हे सगळं त्यांना समजल्यानंतर त्यांना कधीही दुःख झालं नाही. कारण त्यांना लक्षात आलं की अशा प्रकारची ही गोष्ट आहे. राधा आणि कृष्ण वेगळे नाहीत. त्यामुळे आपल्याला आता दुःख व्हायची गरज नाही. हे सगळं सांगितलं कालिंदीने की मला हे अशा प्रकारे समजलं. तेव्हा ते म्हणाले हे सगळं ठीक आहे, पण उद्धव जो आहे हा कसा भेटेल. कारण आता ही सगळी तू माहिती जरी सांगितलीस तरी त्याचा खऱ्या अर्थाने जे आहे ते उद्धवाकडूनच सगळं आलं. तेव्हा उद्धव तर त्यांचे भक्त आहेत मोठे. तेव्हा उद्धवांचं आमची भेट कशी होईल या संदर्भात काहीतरी सांगा. म्हणाले असं आहे की उद्धव जे आहे या उद्धवाला सर्वात शेवटी भगवंतानी उपदेश केला. कारण तो त्यांचा पट्ट शिष्य होता असं म्हणायला हरकत नाही. अंतरंगातला शिष्य होता. त्याला त्यांनी व्यवस्थित उपदेश केला. साधना करण्यासाठी बद्रिकाश्रमात पण पाठवून दिलं. आजही तो तिकडे आहेच. कारण भगवंत म्हणाले तू या ठिकाणीच थांब आणि जिज्ञासू लोकांना तू मदत पण कर. कळलं की नाही. हेही त्यांनी सांगितलं होतं. स्वतः साधना करच,
मी सांगितलेल्या ज्ञानाचा वापर करून. पण असे जर कोणी जिज्ञासू आले तर त्यांना तू मार्गदर्शन कर. आणि त्याला हेही सांगितलं की व्रजभूमी ही खूप महत्त्वाची आहे, की जी काय आपली साधना आहे त्या साधनेला फळण्यासाठी जर जायचं असेल तर व्रजभूमीला जा. जी काही तुमची साधना असेल तिचं फळ जे आहे, ती फळ म्हणजे फळ देणारी भूमी म्हणजे व्रजभूमी आहे असं त्यांनी सांगितलं. हे सगळं सांगितलं अर्थात भगवंत अंतर्धान पावले. परंतु उद्धव जो आहे हा उद्धव अजूनही आहे. मग तेव्हा हे सगळे म्हणाले की आम्हाला उद्धवाला भेटायचं, काही करा तुम्ही, उद्धवाला आम्हाला भेटायचं, उद्धवाचं आम्हाला दर्शन व्हायला पाहिजे. तर तो कुठे येण्याची शक्यता जास्त आहे हे सांगा. ते म्हणाले की असं तर उद्धव सूक्ष्म रूपामध्ये अनेक ठिकाणी आहे. जरी तो तिकडे असला बद्री आश्रमामध्ये तरी पण सूक्ष्म रूपाने तो बऱ्याच ठिकाणी जात असतो. आणि अशा ठिकाणं जे आहेत ती म्हणजे अर्थात भगवंतांनी लीला केलेल्या जागा. तो काय फिरायला जात नाही कुठे, परंतु त्याला जायला कुठे आवडतं तर जिथे भगवंतांनी लीला केल्या अशा जागी त्याला जायला आवडतं. तर ते म्हणाले ठीक आहे. मग म्हणे तू एक काम कर आणखीन, की असं तर भगवंतांनी लीला अनेक ठिकाणी केल्यात, परंतु तरीसुद्धा गोवर्धन पर्वत जो आहे इथे तो जास्त करून मिळण्याची शक्यता आहे. कारण ती लीला जी आहे ती भगवंताची खूप आवडती लीला भगवंताने त्या ठिकाणी केली होती. आणि त्यामुळे तिथे बऱ्याचशा गोपिका आहेत. आणि जिथे गोपिका आहेत तिथे भगवंत असतीलच ना. आणि जिथे हे सगळे आहेत तिथे उद्धव नक्की जाणार. अर्थात तो जाताना जसं दिसतं तसं जाणार नाही, तो वेगळ्या प्रकारे जाईल. तो वेगळ्या प्रकारचं सूक्ष्म रूप कसलं तरी धारण केलेलं. कदाचित तो एखाद्या वेलीचं रूप धारण करू शकतो, अंकुराचं रूप धारण करू शकतो. तो आपलं शरीर अशा प्रकारे कोणाला दाखवणार नाही. तो असं सूक्ष्म रूप धारण करू शकतो. आणि ते धारण करून तो अर्थात भगवंताचा सहवास मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या चरणाची धूळ आपल्यावर पडावी असा प्रयत्न नक्की करेल. तेव्हा तुम्ही एक काम करू शकता, जेवढे भगवत भक्त आहेत भगवंताचे त्या सर्वांना घेऊन या आणि अर्थात कुसुम सरोवर जे आहे तिथे जा आणि तिथे मोठा कीर्तन सोहळा करा. आणि अर्थात कीर्तन म्हणजे काय तर भगवंताच्या लीलांचंच, भगवंताचं नाव आणि भगवंताचं लीला यांचं एक मोठं कीर्तन सुरू करा. आणि महोत्सवच आहे असं म्हणायला हरकत नाही, की न थांबता कीर्तन सेवा, एक झालं की दुसरी लीला त्याच्यावरती कीर्तन करा, नाम घ्या. हे सगळं जर तुम्ही तिथे करत राहाल तर अर्थात ज्या ठिकाणी हे चालू आहे तिकडे उद्धव नक्की येणार. जसं म्हणलं होतं की जिथे रामकथा आहे तिथे मारुती येतात, कारण त्याला प्रिय आहे खूप. तसं हे गोष्ट झाली की जिथे अशा प्रकारचा कीर्तन महोत्सव होईल तिथे उद्धव पहिल्यांदा येईल नक्की, कारण त्याला हे फार आवडतं. तेव्हा तुम्ही हे सुरू करा. आणि हे जर सुरू केलं तर नक्की उद्धव येतील आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल यात शंका नाही. अर्थात सल्ला दिल्याप्रमाणे त्यांनी केलं. गोवर्धन पर्वताच्या जवळ वृंदावनामध्ये जे कुसुम सरोवर आहे त्या ठिकाणी हा कृष्ण कीर्तनाचा सोहळा सुरू केला. आणि अर्थात भगवंताच्या सगळ्या लीलांचं वर्णन, त्याच्या लीलांचं गायन, त्याचं नामसंकीर्तन, शिवाय भगवंताच्या काही मूर्ती त्यांनी तिथे आणल्या होत्या त्याही ठेवल्या होत्या. आणि साकार रूपामध्येही त्यांनी लीला साकारण्याचा प्रयत्न केला. अर्थात महोत्सव खूप मोठा होता, अनेक लोक बोलवली होती आणि यथासांग अतिशय चांगल्या प्रकारे हा त्याने उत्सव केला आणि मनपूर्वक केला. की जेव्हा भगवंताच्या लीला आणि ह्या सगळ्या झाल्या त्यावेळेस जिथे लोक आली होती ती सगळी एकाग्र चित्त झाली, कारण भगवंताच्या लीलामध्ये इतका आनंद आहेच आहे. आणि अर्थात उद्धवाने केली होती, केली होती, या राजाने केली होती वज्रनाभाने. आणि हे सगळं त्यांनी केल्यावरती त्या केलेल्या भक्तीमुळे अर्थात उद्धव स्वामीजी आहेत त्यांना असं वाटलं
की आपण प्रगट रूप धारण करावं. सूक्ष्म रूपामध्ये आहोत, पण आपण प्रगट रूप धारण करावं. आणि म्हणून त्याच उत्सवामध्ये उद्धव जे आहेत त्यांनी प्रगट रूप धारण केलं. खरं पाहिलं तर ते सूक्ष्मामध्ये होते, पण ते सूक्ष्मामधून स्थूलामध्ये आले आणि आपला देह धारण करून ते सर्वांच्या समोर आले. त्यांचं दर्शन सर्वांना घडलं. त्यांचा वर्ण श्यामवर्ण होता. अर्थात पितांबर त्याने नेसला होता, जो भगवंताला आवडायचं तेच नेसलं होतं. गळ्यामध्ये वनमाळा होती आणि अर्थात मुखामध्ये भगवंताचं नाम आणि त्याच्या लीला हे सगळं ते करत होते. आणि अशा प्रकारे ह्या कीर्तन सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष उद्धव स्वामी आले. अर्थात उद्धव स्वामी आल्यावरती कीर्तन सोहळा थांबला नाही, किंबहुना उद्धव स्वामी त्याच्यामध्ये स्वतः सामील झाले आणि ते करायला लागले. त्यामुळे या संकीर्तनाचा, ह्या कीर्तन सोहळ्याचा आनंद किती वाढला असेल विचार करा, की प्रत्यक्ष उद्धव स्वामी तिथे आले आणि त्यांनी भाग घेतला म्हटल्यावर किती आनंद वाढला असेल. आणि मग अशा ठिकाणी उद्धवाने स्वतः त्यात भाग घेतला आणि सगळी लोक तिथे जेवढी आली होती ते सगळे त्या भगवंताच्या लीलाच्या हे ऐकतानाच जो आनंद निर्माण झाला त्याच्यामध्ये सगळे विसरून गेले, देहभान विसरले. खरोखर भगवंताची लीला आणि भगवंताच्या संकीर्तनाचं आपण जेव्हा करतो तेव्हा खरोखर क्षणभर का होईना आपल्याला असं वाटतं की बाबा काही नको, फक्त हेच करावं. खरोखर देहभान विसरेल अशा भगवंताच्या सगळ्या लीला आहेत. आणि अर्थात याचं गायन करताना तिथे आलेली सगळी लोक जी आहेत ती देहभान विसरून गेले. आणि अशा प्रकारे सुंदर असा त्यांनी हा कीर्तन उत्सव केला आणि कीर्तन उत्सवामध्ये उद्धवाचं दर्शन सर्वांना झालं. यथावकाश कीर्तन सोहळा संपला आणि कीर्तन सोहळा संपल्यानंतर पुढे काय झालं हा जो भाग आहे तो अर्थात आपण उद्याच्या भागामध्ये ऐकू. या ठिकाणी हा भाग जो आहे तो समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.